नैना सावंत, वैभव सावंतांना अमानुष मारहाण झाल्याचा आरोप वैभव नाईक यांनी केला आहे। सावडाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच दत्ताराम काटेंसह सहकाऱ्यांकडून ही मारहाण झाल्याचं वैभव नाईकांनी म्हटलंय। ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केल्याच्या रागातून ही मारहाण झाल्याचं वैभव नाईक म्हणाले। तर सिंधुदुर्ग जिल्ह्याची वाटचाल सध्या बीडच्या दिशेने होतीये असा आरोप देखील वैभव नाईकांनी केला आहे। सावडामध्ये एक आरटीआय कार्यकर्ते असलेल्या नवरा बायकोंना मारहाण झालेली आहे। नेमकी मारहाण कोणाकडून झाली, नेमका प्रकार काय? कणकवली तालुक्यातील सावडाव या ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार गेले 3-4 वर्ष सुरू होता आणि या संदर्भात तिथले सामाजिक कार्यकर्ते वैभव सावंत सातत्याने त्या संदर्भात आवाज उठवत होते आणि त्याच्या रागातनंच तिथले भाजपचे आणि राणे समर्थक उपसरपंच खाते म्हणून आहेत त्यांना जबर मारहाण केली। एवढंच नाही, त्या खात्यांच्या आणि त्यांच्या सहकार्याने त्यांच्या पत्नीवर सुद्धा जीवघेणी मारहाण केली, त्यांचा विनयभंग केला, त्यांचे कपडे फाडले आणि ती दोघंही दाम्पत्य पहिल्यांदा कणकवली हॉस्पिटलला ॲडमिट होती, आता ओरसला ती ॲडमिट आहेत आणि आपण फोटो बघितले असेल कशा पद्धतीने मारहाण झाली। परंतु आज दुर्दैवाने आज 5वा की 6वा दिवस आहे, अजूनही त्या आरोपींना अटक झाली नाही। त्या खरं तर आता सिंधुदुर्ग जिल्ह्याचा बीडच्या पाठोपाठ नंबर लागतो की असं शंका आता सगळ्या मनामध्ये निर्माण झालेली आहे, कारण अजूनही त्यांना पाठीशी घातलं जातं आहे। त्यांचे आका कोण आहेत हे त्यांना पाठीशी घालतात की काय, असा आमचा सवाल आहे। अनंत पाताडे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग।